नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले युवराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मी आपल्यासमोर माझ्या अकस्मात या कादंबरीचे 8वे प्रकरण मैत्रीचा हात सादर करणार आहे. त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा. चला तर आता वाचन सुरू करूया. इकडे वृंदाने घरावर असलेल्या कर्जाचा ओझरता उल्लेख केला होता, पण किती, कोणाचे याविषयी ती काहीच बोलली नव्हती. ते त्याला अचानक कळलं. ती स्वतःहून सांगणं तर अशक्यच. एक दिवस तो शाळेतून जरा लवकर आला होता. त्याला घरातून 2-3 लोकांचा बोलण्याचा आवाज आला. दार उघडच होतं म्हणून तो सहज आत डोकावला. त्याला बघताच वृंदाची आई म्हणाली, "समीर, वेळेवर आलास बाबा. जरा बघ ही माणसं काय म्हणत आहेत, मला काही कळत नाही." "साहेब, आम्ही फक्त बँकेची नोटीस द्यायला आलो आहोत आणि नोटीस मिळाली अशी आम्हाला सही पाहिजे." "कसली नोटीस?" "ते काही आम्हाला माहीत नाही." "माझी सही चालेल का?" "चालेल, फक्त त्यांना द्या आणि त्यात काय आहे हे नीट समजावून सांगा." समीरने सही करून नोटीस घेतली आणि काकूंच्या हाती पाकिट देत म्हणाला, "वृंदा आली की तिला द्या." त्यांनी पाकिट घेतलं आणि समीरला म्हणाल्या, "समीर, ही कसली नोटीस आहे, जरा बघतोस का?" "काकू, मी बघितली तर वृंदाला आवडणार नाही." "मी सांगेन तिला." बँकेने 6 लाख रुपयाच्या कर्जाची परतफेड न झाल्याने 3 महिन्यात जप्ती आणू असं कळवलं होतं. त्याने तसे वाचून दाखवलं. काकूंना काय बोलावं ते कळेना. त्यांचा चेहरा रडवेला झाला. समीरने विचारलं, "हे कर्ज केव्हा, कसं घेतलं, तुम्हाला काही कल्पना आहे का?" "वृंदाच्या वडिलांनी घेतलं होतं घराकरता. थोडंफार फेडलंही होतं. नंतर अचानक ते गेले." "ते काय करत होते?" "बाजार समितीत कारकून होते. विम्याची पण कामं करायची." "मग त्यांची काही गुंतवणूक, पॉलिसी वगैरे असेल ना?" "काही बोलले नाहीत कधी, पण नसावी." हे काही समीरला पटलं नाही. विमा एजंट स्वतःची गुंतवणूक सहसा व्यवस्थित करतात. त्याशिवाय ते लोकांना विम्याकरता कसं प्रवृत्त करणार हे त्याचं साधं तर्कशास्त्र होतं. शिवाय जुनी लोक आपल्या व्यवहाराबद्दल घरी फारशी माहिती देत नसत याची त्याला कल्पना होती. "हे बघा, माझा तसा काही अधिकार नाही, तरीही विचारतो. यांचे सर्व कागदपत्र तुम्ही बघितले आहेत का?" "बघितले. मला त्यातलं काही कळत नाही. आज पण ती फाईल वेगळी ठेवली आहे." "तुम्ही वृंदाशी एकदा बोला. तिची हरकत नसली तर मी एकदा ती फाईल बघितली तर चालेल का हे विचारा." "बोलते." त्या बोलल्या असाव्यात, कारण संध्याकाळी दीपकमार्फत फाईल मिळाली. समीरने 2-3 दिवस एक पेपर काळजीपूर्वक बघितला, कारण फाईल बरीच जुनी होती. कागद जीर्ण झाले होते. कागदपत्रे, पावत्या, पॉलिसीज व्यवस्थित क्रमवार लावल्या होत्या. पण एक शक्यता त्याला सिक्युरिटीज आणि शेअर सर्टिफिकेटमध्ये वाटली. त्यांच्या वेळेस डीमॅट नव्हतं. शेअर्स खरेदी विक्री पेपरवर व्हायची. ते डीमॅटला ट्रान्स्फर केलेले नव्हते. कंपन्या पण काही मर्ज झाल्या असतील, नावं बदलली असतील तर नोंदी नव्हत्या, किंवा आता ट्रान्स्फर करून घ्यायला पाहिजे होत्या. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने सर्वच राहिलेलं दिसत होतं. हे सर्व अपडेट केलं आणि विकलं, तसंच 3-4 लाख उभे राहतील असं त्याला वाटलं. अर्थात ब्रोकरकडून नक्की आकडा कळू शकेल हे त्याने वृंदाला आणि तिच्या आईला नीट समजावून सांगितलं. "आता तूच पुढाकार घेऊन हे मार्गी लावून दे," वृंदा म्हणाली. "मी तुला मदत करेन, पण तुला यातल्या बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे ब्रोकर सांगेल काय करायचं ते,
हे सर्व अपडेट व्हायला 2-3 महिने तरी लागतील. वृंदा काकुळतीला येऊन म्हणाली, मला खरंच यातलं काही कळत नाही, तुझ्या ओळखीनंच बघ ना. तिच्या दिनवाण्या मुद्रेकडे बघून समीरला अधिकच अप्रदासारखं वाटू लागलं. क्षणभर त्याला असंही वाटलं की सरळ एक चेक देऊन इथेच संपावं. पण अजयचा सल्ला आठवून तो गप्प बसला. शिवाय तसं करणं म्हणजे तिला दुबळं करणं हे पण त्याला पटत होतं. तू काही काळजी करू नकोस, मी तुला लागेल ती मदत करेन. समीरने त्याच्या ओळखीच्या माणिक म्हणून या मित्राशी संपर्क साधला. सर्व सांगितल्यावर शक्यतो रेवापूरमधीलच कोणी माहिती आहे का हे विचारलं. त्याने लगेच मेहता अँड मेहता फर्मचं नाव सांगितलं. माझा मावस भाऊच आहे, मी त्याला फोन करून सांगून ठेवतो, तो बरोबर गाईड करेल अशी ग्वाही दिली. त्याप्रमाणे समीर आणि वृंदा भाईजी मेहताला भेटले. भाईजी अतिशय बिझी माणूस असल्याची कल्पना असल्याने समीरने सरळ फाईल त्यांच्याकडे दिली आणि काय करावे लागेल हे विचारलं. त्याने मला माणिकचा फोन आला होता, 2 दिवस हे चेक करायला द्या, त्यानंतर मी कसं करायचं आणि किती दिवस लागतील हे सांगतो असं म्हणत पहिली मुलाखत संपवली. 2 दिवसांनी समीर भेटल्यावर त्याने काय काय गोष्टी लागतील, कोणते फॉर्म भरावे लागतील याची यादी दिली. वृंदाने यादी वाचली आणि समीरला दिली आणि विचारलं, अंदाजे किती दिवस लागतील, तसं रक्कम किती मिळेल. अंदाजे 2 महिने लागतील. रक्कम आजच्या मार्केट रेटप्रमाणे 4 लाख तरी सहज होईल, बाईजी शांतपणे म्हणाला. वृंदाचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. खरंच खरंच सांगतो बाबीजी, मोठामोठी 4 लाख म्हणतो, 50-60 हजार इकडे तिकडं. तुमचा गैरसमज होत आहे, माझं अजून लग्न झाले नाही, वृंदाला अजून म्हणाली. होय का, मग 2 महिन्यानंतर होईल, लग्नाला बोलवा. जय गोपालजी, बाईजी मिश्किलपणे म्हणाला आणि दुसऱ्या कामाकडे वळला. बाहेर पडल्यावर जिना उतरताना समीर वृंदाला म्हणाला, तू पाहिजे असलंस दुसरीकडून कोणाकडून तरी क्रॉस चेक कर, काहीतरीच काय, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असे मागे वळून वृंदा म्हणत असता तिचा पाय पायरीवरून निसटला. समीरने तिला सावरलं. त्याचा हात घट्ट धरून ती पुढे म्हणाली, फक्त मधूनच हात सोडू नको. त्याने निग्रहाने मन दुसरीकडे वळवलं. त्याला वाटलं तिला जेव्हा खरं कळेल तेव्हा कदाचित हीच आपला हात सोडेल. समीर, उरलेली रक्कम कशी उभी करायची, माझी नोकरी तर तात्पुरती आहे. समीर नाटकीपणे म्हणाला, एका इंग्लिशच्या स्कॉलरने असं म्हणावं याचं मला नवल वाटतं. तुझ्या टेरेसवर एक शेड उभारून तू जर इंग्लिशचे क्लासेस सुरू केले तर नोकरीच्या दुप्पट महिन्याला कमावशील आणि माझ्यासारखे 2 मॅनेजर हाताखाली ठेवशील. समीर, कृतकृपाने हात उगारत वृंदा म्हणाली. पण मनातून तिला त्याचं म्हणणं पटलं होतं. 2च आठवड्यात टेरेसवर सरस्वती क्लासेस सुरू झाले. वृंदाचा आत्मविश्वास जागृत झालेला बघून समीर सुखावला. तरी पण त्याने भाईजीला वृंदाच्या नकळत एक फोन करून सांगितलं की फायनल रक्कम 6 लाख मिळेल असं सांगा, जो काही फरक आहे तो माझ्याकडून घ्या. एकदाचं सर्व काही वृंदाला सांगून टाकावं, मग तिची काय प्रतिक्रिया होईल ती होईल अशी उर्मी त्याला बरेचदा यायची. पण अजयने दिलेला सबुरीचा सल्ला आठवून तो गप्प बसायचा. दसरा दिवाळी पाठोपाठ वार्षिक स्नेहसंमेलन धडाका उडाला. त्यामुळे नवीन वर्ष केव्हा सुरू झालं हे कळलंच नाही. आता मात्र अभ्यासक्रम पुरा करणं या एकाच गोष्टीवर सर्व लक्ष केंद्रित झाले. समीर पण देखभाल, दुरुस्ती, कॉन्ट्रॅक्ट नूतनीकरण या कामात बुडाला. तो दर शनिवार रविवारी पुण्याला जात असे. अशातच एका रविवारी त्याच्या बाबांनी त्याच्या कामाबाबत चौकशी करताना सुचवलं की आता कारखान्याकडे लक्ष दे,
अजून एक बँक चालू करावी लागणार आहे आणि त्याकरता तुझी आवश्यकता आहे. समीर चपापला. ही आता बाद झालं या परत अशी सूचना आहे एवढं त्याला कळलं. बाबा एवढे 2 महिने जाऊ द्या, मध्येच सोडून आलो तर सरांवर फार ताण पडेल. एप्रिलपासून मी तुमच्याबरोबर काम करायलाच ना. ठीक आहे, बाबा समाधानाने म्हणाले. इकडे समीरची परत घालमेल सुरू झाली. आता वृंदाचे बहुतेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर होते. भाईजीने सर्व ट्रान्सफर रितसर करून घेतले होते. वृंदाने समीरला तसं सांगितलं पण होतं. बँकेने कर्ज पूर्ण फेडल्याचं लेटरही पाठवलं होतं. आता फक्त एकच गोष्ट बाकी होती, की वृंदाला सर्व सत्य सांगणे आणि परिणाम भोगणे. समीर याच गोष्टीला घाबरत होता. सत्य कळल्यावर ती आपल्याला क्षमा करेल की आपला तिरस्कार करेल याविषयी तो साशंक होता. एका बाबतीत मात्र तो ठाम होता, ते म्हणजे पूर्ण सांगितल्याशिवाय तो जाणार नव्हता. इतक्या दिवसाच्या सहवासाने ती किती निश्चयी आणि मानी आहे हे त्याला कळलं होतं. नकळत तो तिच्यावर प्रेम करू लागला होता. इतर ठिकाणी बेधडक बोलणारा समीर या बाबतीत मात्र मुका व्हायचा. कारण एकच, खरं सांगितल्यावर काय होईल याची त्याला खात्री नव्हती. रसिकांनो, हे होतं अकस्मात कादंबरीतील प्रकरण 8 मैत्रीचा हात. आपल्याला हे आवडलं असल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा. तसेच ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. लवकरच पुढील भाग सादर करेन. धन्यवाद.